तर आज आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कथन. आता डायरेक्ट म्हणजे काय की जसंच्या तसं स्टेटमेंट देणं सांगणं म्हणजे डायरेक्ट झालं, आणि ते स्टेटमेंट दुसऱ्या कुणाला तरी सांगणं हे इनडायरेक्ट स्पीच असं याला म्हणतात. तर पहा, याच्यामध्ये दोन वाक्याचे प्रकार इथे दिलेले आहे, तर दोनही आपण करून पाहू. तर पहिलं वाक्य बघा काय सांगतं, आय सेड टू हिम प्लीज हेल्प मी. आता डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मध्ये म्हणजे अनेक प्रकार असतात, त्याच्यात अनेक कंजक्शन वापरले जातात, आणि ते त्या शब्दानुसार त्या वाक्यानुसार ते त्याच्यातल्या कंजक्शन मध्ये सुद्धा बदल होतो. जसं रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच असं याचे भाग पडतात. तर पहा, हे वाक्य काय आपण थोडक्यात पाहणार आहोत. आपण आय सेड टू हिम प्लीज हेल्प मी, याच्यामध्ये आय सेड टू हे पास्ट टेन्स मध्ये आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला पास्ट टेन्स मध्येच वापरायला लागते. तरी सुद्धा या प्लीज वरून याच्यामध्ये हे वापरले जाते. जसं प्लीज आहे हे कृपा करून असा याचा अर्थ होतो ना, म्हणून याच्यामध्ये रिक्वेस्टेड हा शब्द वापरला जातो. म्हणून जे हे वाक्य कसं होईल, आय सेड टू हिम प्लीज हेल्प मी, याचं इनडायरेक्ट कसं होईल, आय रिक्वेस्टेड हिम टू हेल्प मी असं वाक्य होईल. आणि याच्यानंतर आपण दुसरं वाक्य पाहू लगेच. द टीचर सेड टू द बॉईज बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर. बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर, तर याचा अर्थ काय होतो की शिक्षकांनी विद्यार्थ्याला सांगितलं की प्रामाणिक राहा, म्हणजे प्रामाणिक आणि चांगलं राहा, म्हणजे जे कामाच्या बाबतीत म्हणजे शाळेच्या उपस्थितीच्या बाबतीत वगैरे चांगलं राहा, असं याच्यामध्ये शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं. तर या वाक्याचं कसं होईल, द टीचर ऍडव्हाइस म्हणजे याच्यामध्ये बघा सेट, इथं सेट टू आहे, इथं सेट टू आहे, पण इथं रिक्वेस्टेड आहे आणि इथं ऍडव्हाइस आहे, कारण हा वाक्याचा प्रकार आहे. आता मी त्याला विनंती केली म्हणजे मी त्या कोणतरी त्यांच्या मित्रांना विनंती केली, तर हे विनंतीसाठी हा शब्द वापरला. आणि याच्यासाठी आता टीचर त्यांच्या शिक्षकांना विनंती, टीचर त्यांच्या विद्यार्थ्यांना विनंती करू शकतात का, तर नाही. तर टीचर त्यांच्या विद्यार्थ्यांना सल्ला देऊ शकतात, तर ते सल्ला ऍडवाइस म्हणजे सल्ला दिला असा त्याचा अर्थ होतो. द टीचर ऍडवाइस टू द बॉईज टू बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर, असं या डायरेक्टचं इनडायरेक्ट हे असं झालेलं आहे. त्यानंतर वाक्याचा एक एक आपण प्रभाव सविस्तर मध्ये पाहू. धन्यवाद.